हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. निधिरव्ययः. निधी अव्ययः. निधी याचा साधा सोपा अर्थ म्हणजे साठा आणि अव्यय म्हणजे न संपणारा. या नामाचे 3 ते 4 अर्थ आहेत. 1. सर्व वस्तू शेवटी ज्याचे ठिकाणी साठवल्या जातात. 2. सर्व काही ज्याच्यातून बाहेर येते असा जो भांडार कोठाराप्रमाणे आहे. 3. या भांडार कोठारामधून कितीही काढले तरी तो उणावत नाही. 4. सद्गुणांचा, मांगल्याचा, सत्कृत्यांचा न संपणारा साठा हे ज्याचे स्वरूप आहे असा भगवंत. सत्ता, संपत्ती, स्थावर, जंगम, मालमत्ता यांच्याकडे आपण दृष्टिक्षेप टाकला तर आपल्या असे निदर्शनास येते की या सर्व गोष्टी व्यय, खर्च होणाऱ्या, संपणाऱ्या या सदराखाली येतात. पण वर उल्लेख केलेले अव्यय या सदराखाली येणारे गुण अव्यय म्हणूनच गणले जातात, कारण मुळात या गुणांना आपण फूटपट्टी घेऊन मोजूच शकत नाही. नातवंडांच्या गोबऱ्या गालावरून फिरणारा आजीचा सुरकुतलेला हात, आपण मिळवलेल्या यशामुळे आईच्या डोळ्यात दिसणारा आनंद, रस्त्यावर अपघात झाल्यावर स्वयंप्रेरणेने धावून येणारे मदत करणारे हात याचे मोजमाप काय आणि कसे करणार. ज्वारीचा एक दाणा पेरल्यावर असंख्य दाणे येणारे कणीस हे सर्व कुठून येते, तर त्याच्या न उणावणाऱ्या भांडारामधूनच. या नामाचे चिंतन करताना आपणास ईशावास्य उपनिषदामधील शांतीपाठ ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते आठवणे अगदी साहजिकच आहे, नाही का? व्यय होणाऱ्या गोष्टीतून अव्यय कसे प्राप्त होणार? होणारच नाही. विषयांमागे धावल्याने शाश्वत असे कसे पदरी पडणार? सीमित गोष्टीमधून असीमित, अमोज, शाश्वत आनंद कसा मिळणार? नाही मिळणार. मग आनंदाचा अव्यय साठा प्राप्त करण्यासाठी आपण आपला देहात्मक, भ्रामक अहमपणा, अहमन्यता, मीपणा काढून टाकला तर आपण आपोआपच पूर्णत्वाला पोचतो. निधिरव्ययः प्राप्त करून घेऊ शकतो. या सुंदर नामाच्या ओळखीने प्रत्येकास तो अव्यय साठा प्राप्त हो ही ईश्वर चरणी प्रार्थना. हरिओम.